झी 24 तास एक पाऊल पुढे। सिंघम की दबंग। मी जातोय पुन्हा एकदा अनिल परब यांच्याकडे। अनिल परब, वसंत ढोबळे यांच्याबाबत काँग्रेसचे त्या दिवशी ज्यावेळी कारवाई झाली त्यावेळी सर्व आमदार खासदार उतरले होते। काँग्रेस नेमकं ढोबळेंच्या विरोधात काय आहे, तुम्हाला काय वाटतं याबाबत त्यांची भूमिका? बघा, फेरीवाले हे निमित्त झालं। हा, ढोबळे त्यांचं ऐकत नाही हा त्यांच्या मनात त्यांच्या सल होती, हा त्यांच्या मनात राग होता। आम्ही राज्यकर्ते असून पोलीस अधिकारी ऐकत नाही म्हणजे काय? आम्ही जे सांगतो तसंच पोलिसांनी ऐकायला पाहिजे। ही जी काँग्रेसच्या राज्यकर्त्यांना जी सवय लागलेली आहे त्याला ढोबळेंनी त्यांनी मान्य केली नाही। ढोबळेंनी त्यांना कुठल्याही कधीही अशा प्रकारचं त्यांच्या दबावाखाली ढोबळे आले नाहीत आणि म्हणून ढोबळेंना उचलून बाकीच्या पोलीस अधिकाऱ्यांना हा निरोप द्यायचा की आमचं जर ऐकलं नाही तर तुमची बदली आम्ही करू शकतो, तुम्हाला उचलून फेकून देऊ शकतो। अशा प्रकारचा दबाव तंत्राचा वापर काल काँग्रेसांनी केला आणि म्हणून सगळे काँग्रेसचे नेते एकत्र झाले। याच्या मागे ढोबळे एक निमित्त आहे, परंतु पोलीस दलावर नक्कीच ढोबळे एक निमित्त आहे। मी याच मुद्द्यावर जातोय शेलार यांच्याकडे। शेलार, आताच तुम्ही परब काय म्हणाले ते ऐकलं। परबांचं असं स्पष्ट म्हणणं आहे की एक प्रशासनातला अधिकारी आपलं ऐकत नाही, पोलीस अधिकारी। हे नेमकं काँग्रेसचं दुखणं आहे, तुम्हालाही असंच वाटतंय का? काय सांगाल? हा सगळा आरोप हा इमॅजिनरी आहे। याचं कारण मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की यांच्या बरोबर युतीत असलेले राजपुरोहित काय म्हणाले की त्या ठिकाणचा जनप्रक्षोभ हा थांबवण्यासाठी किंवा लोकांच्या भावना कळून येण्यासाठी काही प्रसंग असतात ते टाळावे लागतात त्या प्रसंगाला, आणि म्हणून शासनाने बदली केली म्हणजे शासन चांगल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आहे आणि म्हणून काँग्रेसचा मेसेज असा द्यायचा आहे। हे हा आरोप त्याला म्हणजे एकदम बेसलेस आहे, त्याला काहीच पाया नाहीये। ह्यांच्याही राज्यामध्ये काय बदला करत नव्हते का? तर मला या बाबतीत असं म्हणायचं आहे की लोकप्रक्षोभ पाहिल्यानंतर कसल्याही दबावाला न बळी पडता की बुवा आता त्यांची चौकशी हवी आहे ना, लोकांचं मागणं आहे ना। आणि मी तुम्हाला एक सांगेन, आपला कायदा काय म्हणतो की कायदा असं म्हणतो की एखाद्या वेळेस अनेक गुन्हेगार सुटले तरी चालतील पण तो एखादा निरपराध त्याच्यामध्ये अडकला नाही पाहिजे। आणि अशा पद्धतीने शासनाने भूमिका घेतली। 100 अपराधी सुटले तरी चालतील, एक निर्दोष सुटताना असं हे तत्व आहे। शेलार, मी येतो तुमच्याकडे, पण परबांना याच बाबतीत मला बोलतं करायचं आहे। परब, एक या निमित्तानं उद्भवलेला एक प्रश्न सांगतो, हा लोकांमधून आलेला प्रश्न आहे। खरं तर या संपूर्ण जमावात एक नेतृत्व होतं काँग्रेसचं, ते म्हणजे कृपाशंकर सिंग। कृपाशंकर सिंग हे काही दिवसांपासून माध्यमांपासून दूर होते आणि एकदम या संपूर्ण सार्वजनिक प्रक्षोभात ते दिसले। सिंग यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ते तोंड लपवून बसले होते, काय तोंड घेऊन ते येणार लोकांच्या समोर? असं कुठलं कर्तृत्व त्यांनी केलेलं आहे की जे ताठ मानेने लोकांच्या समोर जाऊ शकतात? असं कुठलं कर्तृत्व आहे त्यांचं? जे काय गेल्या काही दिवसामध्ये किंवा काही महिन्यामध्ये त्यांचे जे काय प्रताप या मुंबईतल्या, महाराष्ट्रातल्या, देशातल्या जनतेने बघितलेले आहेत ते काय छाती पुढे काढून चालण्यासारखे प्रताप नाही आहेत। आणि मीडियाची सवय लागलेल्यांना जर असा कुठला विषय मिळाला आणि ढोबळे ऐकत नाहीये, ढोबळेवरती ढोबळेच्या निमित्ताने पूर्ण पोलीस दलाला, ही तर पोलीस कमिशनरला दिलेली थ्रेट आहे। पोलिसांना सरळ पोलिसांना हे दिलेलं आव्हान आहे आणि त्याच्यामुळे पोलिसांनी देखील विचार करावा। नक्कीच पोलीस दलाला दिलेलं आव्हान आहे। शेलार, काय सांगाल तुम्ही की हे आव्हान आहे असं ते शिवसेना वारंवार म्हणते? कृपाशंकर सिंग यांचं नेतृत्व असेल किंवा एकूणच या संदर्भात असेल, काँग्रेसला नेमकं कोणाला आव्हान दिलं जातंय? हे काही गोष्टी असतात की काही जणांजवळ ज्या वेळेला काहीही गोष्टी नसतात किंवा आपल्या भात्यात बाण नसतात तरी कोणतं तरी काढायचं आणि मग ते समोर आणण्याचा प्रकार या माध्यमातून मला दिसतो। कृपाशंकर यांच्याविषयी तोंड लपवून बसलं अजिबात नाही। कृपाशंकर अनेक सभा समारंभात जातात, मात्र यांची ओरड आहे पोलीस का करत नाही? अरे पोलीस का करत नाही? त्यांना एक पद्धत आखून दिलेली आहे, कायदा आहे, त्या कायद्यानुसार मग पोलिसांनी नक्कीच त्याच्यावरती कारवाई केली असती। परंतु निव्वळ कुठेतरी बातम्या आणि काँग्रेसच्या नेत्यांना बदनाम करण्याचा हा जो घाट विरोधी पक्षाचा कायमचा आहे, त्यांचा तो एक कलमी कार्यक्रम आहे। आणि मी या बाबतीत अनेकही वेळा म्हटलं की कोर्टामध्ये प्रिजुडिस केस आहे, ती चालू आहे, कोर्ट ठरवेल ना, अगदी सुप्रीम कोर्टात गेलेत। त्यामुळे कृपाशंकर तोंड लपवून बसलेत हा काय आरोप मला मान्य नाही। ते सगळ्या समाज समारंभामध्ये असतात। नक्कीच एकूणच या संदर्भात आपण चर्चा करतो ढोबळेंसंदर्भात, आणि ढोबळेंसंदर्भात जी चौकशी चालू आहे, ज्या पद्धतीने शेलार यांनी बाजू मांडली आहे, ढोबळेंच्या संदर्भातली चौकशी आहे, त्या चौकशीतलं सत्य सामोरं येईल, त्याच वेळी सगळ्या गोष्टी उलगडतील। आणखीन पहिलू एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा सिंघम की दबंग। झी 24 तास एक पाऊल पुढे।